आता वळूयात कोल्हापुरातल्या बातमीकडे। कोल्हापूरमध्ये काल रात्री गोळीबाराचा आणि एन्काउंटरचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला। पोलीस आणि मोस्ट वॉन्टेड गँगच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात किणी टोल नाक्याचा परिसर हादरून गेला। रात्री 9:15च्या दरम्यान या गोळीबाराला सुरुवात झाली। या गोळीबारात गुन्हेगार टोळीतल्या एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत। या दोघांनाही पोलिसांनी आता ताब्यात घेतला आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, काय पद्धतीचे हे सगळे गुन्हेगार होते ज्यांच्यावर कारवाई करून पोलिसांना त्यांना पकडायचं होतं आणि हा सगळा एन्काउंटर झाला? मिलिंद, सामूहिक बलात्कार, दरोडा, खून अशा प्रकारचे गंभीर प्रकारचे गुन्हे या सगळ्या टोळीवर दाखल होते। पण त्याच्यापूर्वी मी थेट दृश्य दाखवतो न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। किणी टोल नाक्यावरून मी सध्या याच टोल नाक्यावर आहे। कोल्हापूरपासून 25 ते 26 किलोमीटर अंतरावर हा टोल नाका आहे आणि त्याच्या पाठीमागचं मी चित्र दाखवतो। हा जो येणारा रस्ता आहे मिलिंद, हा बेळगावहून येणारा रस्ता आहे। म्हणजे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या मार्गावर हा थरार घडलेला आहे। आणि ही जी आता रिकामी लेन दिसते, याच लेनमधून पहिल्यांदा स्विफ्ट डिझायर ही या भागामध्ये आली आणि पहिल्यांदा आपण बघतोय की हे जे बॅरिकेड्स दिसत आहेत मिलिंद, हे बॅरिकेड्स क्रॉस करून ती गाडी पलीकडच्या लेनमध्ये घुसली आणि त्यावेळेलाच इथं सगळा फायरिंगचा जो थरार आहे तो पाहायला मिळाला। मी सुरुवातीला दाखवतो, या ठिकाणी पोलिसांनी मार्किंग केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, कारण जवळपास 5 ते 6 ठिकाणी ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आढळून आलेल्या आहेत। अजूनही काही ठिकाणी रक्त देखील पडलेलं आहे आणि आपण या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर इथं देखील रक्त पाहायला मिळतंय। आणि या लेनमधून ती मिलिंद गाडी दुसऱ्या पलीकडच्या लेनमध्ये गेली आणि त्यानंतर आपण डिवायडरला ती गाडी धडकलेली आहे आणि या ठिकाणी हा थरार पाहायला मिळाला। खरं तर बिश्नोई टोळी म्हणून ज्या टोळीला ओळखलं जातं आणि ज्याचा म्होरक्या जो आहे त्याचं नाव श्यामलाल आहे, त्या सगळ्यांच्यावर कोल्हापूर पोलिसांनी हा गोळीबार केला आणि राजस्थानसह कर्नाटकमध्ये देखील या टोळीनं खरं तर धुमाकूळ घातला होता। आणि कर्नाटकमध्ये ज्यावेळेला कर्नाटक पोलिसांना या टोळीनं चकवा दिला त्यानंतर ही माहिती कोल्हापूर पोलिसांच्याकडे मिलिंद पास करण्यात आली होती आणि कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्या भागामध्ये सापळा रचला होता। आणि त्यानंतर ही टोळी ज्यावेळेला इथं ह्या टोल नाक्यावर आली त्यावेळेला त्यांना शरण यायला कोल्हापूर पोलिसांनी सांगितलं, पण ते आले नाहीत शरण आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी फायरिंग केलं। आपण वेगवेगळे हे स्पॉट्स बघतोय आणि आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जो श्यामलाल आहे या टोळीचा म्होरक्या, त्याला सध्या ICU मध्ये ठेवण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या CPR रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत मिलिंद। आणि इतर जे दोघं आहेत त्या दोघांवर ते दोघं देखील गंभीर जखमी झाले आहेत। श्यामलालच्या दोन्ही पायातनं गोळ्या घुसलेल्या आहेत आणि एक गोळी गुडघ्याच्या खालच्या भागामधून त्याची आरपार देखील गेल्याचं आपल्याला पोलीस सूत्रांकडून समजतंय। पण 3 वर्षापूर्वी याच टोल नाक्यावर आणखी एक गोळीबार झाला होता, तो पोलीस आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा थरार समोर आलेला आहे मिलिंद। संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।